हाय गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर बघा, आज आम्ही इथे हॉटेलमध्ये आलो आहे। तर इथे बर्थडे सेलिब्रेशन करायसाठी आलो आहे आम्ही। तर इथे वेटिंगला आहे म्हणून हिचा बर्थडे आहे ऋतुजाचा। तर तिचं म्हणणं होतं की लगेच नंबर लागला पाहिजे, तर पण इथे जेवण चांगलं असल्यामुळे इथे वेटिंगला नंबर असतो जेवणासाठी। तर आम्ही इथे खाली वेटिंग करतोय। तर तिचं म्हणणं होतं की इथं फक्त जेवणाचा स्वाद, फक्त काकू फोटो काढायचे होते मला खूप सारे। पण माझं म्हणणं असं होतं की इथे जेवण चांगलं आहे, पण ती माझ्यासमोर डोकं लावत होती की तू इथं फोटो काढायलाच काही नाही आहे। तर मी तिला म्हणते की आपण फोटोपेक्षा जेवण बघितलं किती छान आहे। तर ती नंतर मला जेवण झाल्यावर म्हणते, तरी काकू इथलं जेवण खूप छान आहे, बरं झालं आपण इथंच आलो। ते बघ, आता बड्डेचा केक कापतो आहे। इथं तर केक कट करून झाला आहे। पण इथे तुमच्या घरी पण अशी लहान मुलं असेल की त्याच्यावरचं चॉकलेट किंवा चेरी ते लगे उचलून घेतात आणि खाऊन घेतात। आमच्या इथे तर तसंच आहे, किती बी ओरडा त्यांना पण ते मुलं काय ऐकत नाही। तर बघा, आता सगळेजण मुलं कोणी कॅडबरी उचलून घेतात केकवरचे, कोणी चॉकलेट, कोणी चेरी, असे लहान मुलं असतात। जाऊ दे, असं वाटतं की हेच लहानपण असतं, म्हणून आम्ही जास्ती लक्ष देत नाही। तर मुलांना आवडतं म्हणून मुलं खातातच। हे बघा, तर मुलं घेतातच आहे। मी त्यांना ओरडते की नका घेऊ, पण ते ऐकतच नाही आहे, पण ते घेतातच। ऋतुजा सगळ्यांना केक भरवते आता। तिला म्हटलं सर्वांना खाऊ घाल तुझ्या हाताने केक, तर ती सर्वांना तिच्या हाताने आता केक खाऊ घालणार आहे। तिला बड्डे म्हटलं की इतका आवडतो ना, की 8 दिवसापासून चालू आहे तिचं आलं की माझा बड्डे, काय करायचं वेगळं, काय करायचं, काकू बड्डेला काय बनवायचं, काय हे करायचं। तर तिचा काका म्हणे चल तुला आता हॉटेलमध्येच घेऊन जातो, तर घरी काय बनवायचं नाही। तर तिला खूप आनंद झाला अजून की, आणि आम्ही सहसा करून सगळ्या मुलांचा बड्डे हॉटेलमध्येच करतोच। पण तिला असं सांगितलं नव्हतं, तिला असं वाटलं तर हा माझा घरीच करतील, कारण की काही चर्चाच नव्हती घरामध्ये। तर त्याच्यामुळे तिला खूप आनंद झाला। तिच्या दादांना भरवते ती आता केक। ते दादा दादी म्हटलं की त्यांची इतकी फेवरेट आहे का बस कधी, म्हणजे मुलांना दादा दादीशिवाय अजिबात आमच्या घरात होतच नाही। साधे ते गावाला बी गेले तरी आमची मुलं ताप काढतात, कारण की त्यांना खूप म्हणजे दादा दादीच आवडतात। आणि माझ्या लहान मुलाला तर खूप त्यांच्या अंगावर तर खूप दादांच्या अंगावर तर खूपच येतो। तर त्याला त्याच्या दादाशिवाय तर बिलकुल त्याचं होत नाही। एक टाईम मी नसले चालेल, पण त्याला त्याचे दादा लागतातच। तर चला आता गाईज, आम्ही जेवण करून घेतो। हे बघ, तर गाईज इथे हॉटेलमधून बाहेर पडल्यावर हे आईस्क्रीमवाले उभे होते। तर बघू म्हटलं इथे कशी आहे टेस्ट आईस्क्रीमची। तर कारण की म्हटलं हे कट करून देतं आईस्क्रीम, म्हणजे ही नवीनच बघितली होती आणि याच्या अगोदर तर आपण ही खाल्लीच आहे। कोन आपली कुल्फी पॅक, फॅमिली पॅक, आपण तर हे नेहमीच खात राहतो। तर म्हटलं हे वेगळं काहीतरी आहे, तर हे बघू म्हटलं आपण खाऊ, बघू टेस्ट कशी आहे याची। तर मग त्यांनी पानावर घेतली आणि कट केली आणि ती वजनावर काहीतरी मोजून दिली। तर आम्ही पहिले थोडीशी घेतली, म्हटलं टेस्ट कशी आहे बघू पहिले खाऊन, जर आवडली तर परत घेऊ। तर गाईज तुम्हाला सांगते मी, तर ही आईस्क्रीम आम्ही खाऊन पाहिली की छान लागते। म्हणजे तुम्ही कोणी खाल्ले असेल तर नक्की कमेंट करून सांगा, इतकी सुंदर लागते आईस्क्रीम। आम्ही 3दा घेतली, पण खूप छान लागते ही आईस्क्रीम। तुम्ही नक्की खाऊन पहा ही कट केलेली आईस्क्रीम। मेन म्हणजे याच्यामध्ये फ्लेवर पण असतात, जसं स्ट्रॉबेरी, पेरू, पपई, याचे वेगवेगळे फ्लेवरचे तुकडे करून त्यांनी आम्हाला दिले होते। तर इतके छान लागतात, मँगो, असे त्यांनी सगळ्या फ्लेवरचे आम्हाला एक एक तुकडे दिले होते। इतके छान लागतं ते। चला तर गाईज, माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्ही मला फेसबुकवर बघत असाल तर मला फॉलो करा, आणि जर यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। बाय बाय।